Yes, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9th English subject supplementary book Movement 10 Story The Beggar and second part. After an hour later, Olga came in and announced that the wood had all been chopped. Good, give him a half a ruble, said Sergey. If you want to, he can come back and cut wood on the first day ऑफ इच मंथ वी कॅन ऑलवेज फाइंड वर्क फॉर मी. आणि मग सर जी ओळखा जी आहे ती येते आणि सांगते की सगळे लाकडं कट केलेले आहेत. आणि मग हे ॲडव्होकेट साहेब जे असतात ते म्हणतात बरं झालं, चल मग त्याला तुझे अर्धे पैसे जे आहे ते त्याला दे आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला हा येत जाईल, याला आपण काहीतरी काम देत जाऊ याच्यासाठी. ऑन द फर्स्ट ऑफ द मंथ द वेफ मेड हिज अपीरियन्स and again earned half of ruble. Although he could barely stand on his leg for that day on, he often appeared in the yard. आणि मग प्रत्येक महिन्याच्या तारखेला तो येऊ लागला आणि अर्धे पैसे तो घेऊ लागलेला आहे. जरी त्याच्या पायावर त्याला उभं राहता येत नव्हतं तरी. आणि मग एक दिवस काय झालेला आहे, तो त्या अंगणामध्ये उभा आहे. अँड एव्हरी time work was found for him. Now he would shovel snow, now put the wood shed in order, now beat the dust out of the rug and mattress. Even time he received from 20 to 40 kopecks, and once even a pair of old trousers were sent out to him. आता काही दिवसानंतर काय झालेलं आहे, तो रोजच एका तारखेला यायचा आणि पैसे जे काय आहेत तो घेऊन जायचा. आणि नंतर मग त्याला जे काही काम होतं लाकूड तोडायचं अंगणामध्ये, असेच ते उभे असतात काहीतरी काम पाहण्यासाठी. आणि मग शॉवेल मीन्स रिमूव्ह स्नो, जे बर्फ साचतो तो बर्फ काढण्याचं काम आहे. त्याच्यानंतर वुडशेड आहे, त्याची ते लाकडं जे आहेत ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. त्या रगमधून जी धूळ आहे ती काढायची आहे, मॅट्रेसमध्ये धूळ काढायची आहे, अशी अशी कामं आहेत. त्याबद्दल त्याला प्रत्येक टायमाला पैसे किती मिळायचे, जवळपास 20 to 40 कॉपेक्स जे चलन आहे ते त्याला मिळायचं. आणि त्याला एक पॅन्ट पण मिळालेली आहे, ट्राउझर्स मिळालेले आहे जी त्याला दिलेली आहे. सो वेन सरजी मूव्ड इन टू अनदर हाऊस ही हायर्ड हिम टू हेल्प इन अ पॅकिंग अँड hauling of furniture. This time, Wave was sober, gloomy, and silent. He hardly touched the furniture and walked behind the wagon, hanging his head, not even making a pretense of appearing busy. He only shivered in the cold and became embarrassed when the carter jeered at him for his idleness and his feebleness. His tattered and fancy overcoat after the moving was over, Sergi sent for him. आता हा सर्जीने काय केलेलं आहे, दुसऱ्या एका घरामध्ये गेलेले आहेत, ज्याने ते घेतलेलं असतं घर भाड्याने, ज्याला म्हणूया ज्या घरामध्ये घेऊन जातात त्याला. आणि मग त्या घरामध्ये गेल्यानंतर ते त्याला त्या चोराला पॅकिंग आणि शिफ्ट करण्यासाठी, फर्निचर शिफ्ट करण्यासाठी मदत घेतात. आणि आता मात्र हा जो चोर आहे तो फर्निचरला ज्यावेळेस टच करतो, ही हार्डली टच द फर्निचर, आणि त्या गाडीच्या मागे तो चालू लागतो आहे ते फर्निचर मूव्ह करताना. आणि त्याला तर मी काम करतो आहे, बिझी ठेवतो हे पण दाखवता येत नाही आहे. त्याला थंडीही खूप वाजून येते, कारण बाहेर खूप थंडी आहे आणि हा मात्र खूप दुबळा आहे किंवा अशक्त आहे. आणि मग जे बाकीचे जे आहेत ते पाहतात त्याच्याकडे रागाने, सगळेजण पाहत आहेत की हा किती माणूस आहे, किती आळशी आहे हा, त्याच्याकडे काही कामही नाही आहे, काम करता येत नाही आहे, हा अशक्त आहे. अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहत आहेत बाकीचे जण. सो वेल, आय एम हॅपी दॅट माय वर्ड्स हॅव टेकन इफेक्ट, ही सेड, हँडिंग हिम रब्बल. हिअर फॉर युअर स्पेन. आय सी यू आर सोबर, हॅव नो ऑब्जेक्शन टू वर्क. व्हॉट इज युअर नेम? लकशॉप. आणि मग त्याला काही पैसे देतात आणि नंतर विचारतात, घे तुझे तू काम केल्याबद्दल पैसे, नवीन घरामध्ये फर्निचर शिफ्ट करण्यामध्ये त्याने जी मदत केली. तो सांगतो की लकशॉप. वेल लकशॉप, आय कॅन नाव ऑफर यू सम अदर क्लीनर एम्प्लॉयमेंट. कॅन यू राईट?
मग तुला एक चांगला मी रोजगार देतो, तू लिहू शकशील का? आय कॅन, मी लिहू शकतो. देन टेक टेक दिस लेटर टू अ फ्रेंड ऑफ माइंड टुमॉरो अँड यू विल बी गिवन सम कॉपिंग टू डू. वर्क हार्ड, डोंट ड्रिंक अँड रिमेंबर वट आय हॅव सेड टू यू, गुड बाय. आणि मग तुला तिथे जाण्याचं हे पत्र घे, मग तिकडे माझ्या मित्राकडे जा. तिथे तुला काहीतरी कॉपी करण्याचं काम दिलं जाईल. तिथे काम पूर्ण परिश्रमाने करायचं आहे, दारू प्यायची नाही, माझे शब्द लक्षात ठेव. So pleased at having put a man on the right path, Sergi tapped Lockshop kindly on the shoulder and even gave him a hand at parting. Lockshop took a letter and from that day forth came no more to the yard for work. आणि मग तिथून तो ते कॉपी करण्याच्या कामासाठी गेलेला आहे आणि आता मात्र तो अंगणात कधीही दिसलेला नाही आहे. 2 years went by. Then one evening the Sergi was standing at the ticket window of the theater paying for his seat. He noticed a little man beside him with a coat collar of curly fur and on a sealskin cap. The little individual timidly asked the ticket seller for a seat in the gallery and paid for it a copper coins. आणि मग 2 वर्षानंतर एका सायंकाळी ज्यावेळेस हे जे ॲडव्होकेट साहेब आहेत ते एका नाटक पाहायला जाणार असतात, तिकीट घ्यायला खरेदी करायला असतात. त्यांच्या मागे एक माणूस असतो ज्याने चांगले अतिशय कपडे असतात, कोट घातलेला असतो, डोक्यामध्ये एक ज्याला जसे मांजराला जसे केस असतात ना, जे बाजूला स्किनची कॅप घातलेली असते. आणि त्याचबरोबर तो तिकीट विचारतो, त्यासाठी त्याने कॉपरचा कॉईनही दिलेला आहे. लॉकशॉफ, इज दॅट यू, क्राईड सर्जी, रिकग्नायझिंग इन हिज लिटल मॅन his former wood chopper. How are you? What are you doing? How is everything with you? All right, I am a notary now and I am paid 35 ruble a month. आणि लागतो म्हणतो की लॉकशॉप तू आहेस माझ्या जिथे तू माझ्याकडे, कसा आहेस तू, काय चाललं आहे तुझं, सगळं बरं आहे का तुझं? कट माझ्याकडे त्याला तो ओळखतो, आपल्याला याने जॉब दिला होता लाकडं कट करण्याचा. आणि तो म्हणतो की मी नोटरी आहे आणि मला 35 रबल्स प्रत्येक महिन्याला मिळतात. सो थँक्स हेवन, दॅट इज फाईन. आय एम डिलायटेड फॉर यू वर सेक. आय एम व्हेरी व्हेरी ग्लॅड लॉकशॉप, मला खूप आनंद झाला तुला पाहून, असं तो म्हणतात. यू सी, यू आर माय godson in a sense. I gave you push along the right path, you know. Do you remember what I roasting I gave you? Ah, I nearly had you sinking into the ground at my feet that day. Thank you, old man, for not forgetting my words. आणि मग तो सांगतोय की आठवतं, एकमेकाशी चर्चा करतात आणि सांगतात की मी तुला बरोबर मार्गाला पाठवलेलं आहे. असं ॲडव्होकेट सांगतात की चला बरं झालं तो आमच्या यार्डमध्ये येऊन अंगणामध्ये काम शोधायला यायचा, आता चांगल्या मार्गाला लागलेला आहे. आता हा लॉकशॉप काय म्हणतो, थँक यू टू सेड लॉकशॉप. इफ आय हॅडंट केम टू यू देन यू माईट स्टील हॅव बीन कॉलिंग माय सेल्फ अ टीचर ऑर स्टुडंट ऑन दिस डे. येस, बाय फ्लाईंग टू युअर प्रोटेक्शन आय ड्रॅग्ड माय सेल्फ आउट ऑफ इट. आणि जर तुम्ही मला सांगितलं नसतं की स्टुडंट आहे, टीचर आहे आणि माझ्याशी, त्यावेळेस मला जर खरं सांगितलं नसतं तर माझी ही आत्ताची अवस्था जी चांगली आहे ती नसते. आय एम व्हेरी ग्लॅड, तो म्हणतो आहे, मलाही खूप आनंद होतो आहे. सो थँक यू यू फॉर युअर काइंड वर्ड्स अँड डीड. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू, टू युअर कुक. गॉड ब्लेस दॅट गुड नोबल वुमॅन. यू स्पोक फायनली then, and I shall be in debt to you to my dying day. But strictly speaking, इट वॉज युअर कुक ओगला हू सेव्हड मी. आणि मग तो सांगतोय की फक्त तुम्हीच काम केले नाही, तुमच्या कुकनीही मला खूप मदत केलेली आहे, जी तिच्याही मी खूप ऋणी आहे, जिने माझ्यासाठी लाकडं तोडून दिलेली आहेत आणि मी मात्र फक्त पैसे घ्यायचो. सो हाऊज दॅट. सो वेन आय यूज टू कम युअर हाऊस टू चॉप वूड शी यूज टू बिगिन, ओ यू सॉट यू, ओ यू मिसरेबल क्रिएचर, दॅर इज नथिंग फॉर यू बट अ ruin. And then she would sit down opposite to me and grow sad, look into my face and weep. Oh, you unlucky man, there is no pleasure for you in this world, there will none in the world to come. You are drunkard, so you will burn in hell, oh unhappy one. And so she would carry on. You know, in that stand, I can't tell you
how much misery she suffered, how many tears she shed for myself. But the chief thing was she used to chop wood for me. Do you know, sir, that I did not chop one single stick of wood for you? She did all. Why this saved me, why I changed, why I stopped drinking at the sight of her, I cannot explain. I only know that owing to her words and noble deed, a change took place in my heart. She set me right, and I shall never forget it. However, it is time to go now. There goes to the bell. Lakshov bowed and departed to the gallery. आणि मग ह्या विंडो शेजारी दोघंही बोलतात आणि तो सांगतोय की मी तुमच्यामुळेच नाही, तुम्ही तर मला सारखं मार्ग तर चांगला मार्ग दाखवलाच, परंतु तुमच्या घरी जी काम करणारी जी ओल्गा आहे ती पण माझ्यासाठी माझ्यासमोर बसायची, माझ्याबद्दल ती काळजी करायची की तू किती गरीब आहेस, तुला पायावर उभाही राहता येत, किती अशक्त आहेस, पण तू किती दारू पितोस, तुला बोलता अशी बडबड करायची आणि माझ्याकडून मला काहीच काम करू देत नव्हती. ती सगळं काम करायची पण पैसे मला मात्र द्यायची. आणि तिच्या शब्दामुळे, तिच्या केलेल्या कामामुळे, तिने माझ्यासाठी दिलेलं जे काही माझ्याकडे पाहून व्यक्त केलेल्या ज्या भावना आहेत, त्या सगळ्या महान अशा भावना ज्या आहेत त्या माझ्या मनाला त्याने परावर्तित केलं. आणि मग मी चांगलं बनण्यासाठी तिचाही रोल तितकाच महत्त्वाचा आहे असं ती सांगते. आणि मग बेल वाजते आणि लक्ष आणि हे सरजी जे आहेत ते नाटक बघायला जातात. अशी अशाची स्टोरी आहे जी आपण आत्ता पाहिली. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.